पुढची बातमी जिद्द, चिकाटी आणि सातत्य असेल तर तुम्हाला कितीही मोठ्या यशाला गवसणी घालता येते. याचाच प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यात आलाय. एका ऑटो चालकाच्या मुलीनं भारतातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या UPSCच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट. ऑटो चालकाच्या मुलीचा UPSC मध्ये डंका. महाराष्ट्रातली पहिली मुस्लिम मुलगी झाली IAS. यवतमाळच्या आदिवाचा 142वा रँक. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम निकालात यवतमाळच्या आदिबा अनम अशफाक अहमदनं बाजी मारली आहे. देशातून तिने 142वा रँक मिळवत इतिहास रचलाय. आदिबा अनम ही महाराष्ट्रातली पहिली मुस्लिम महिला IAS अधिकारी ठरली आहे. आदिबा अनमची घरची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. वडील रिक्षा चालक आहे, मात्र परिस्थितीवरती मात करत तिने यशाला गवसणी घातली आहे. मेरी ये जो पूरी जर्नी रही है उसमें बहुत सारे उतार चढ़ाव रहे हैं, लेकिन जो है मेरी फैमिली का सपोर्ट बहुत ज़्यादा इसमें रहा है, स्पेशली मेरे पेरेंट्स का. मैं फाइनेंशियली थोड़े हम्बल बैकग्राउंड से बिलोंग करती हूँ. मेरे पापा जो है वो ऑटो रिक्शा ड्राइवर है, लेकिन फिर भी उन्होंने कभी मुझे ये एहसास नहीं होने दिया कि हमारे पास रिसोर्सेज की कमी है. उन्होंने हमेशा मुझे सपोर्ट किया है. याआधी तिने 2 वेळा प्रयत्न केले होते, मात्र अगदी शेवटच्या क्षणी अवघ्या काही मार्क्सच्या फरकाने संधी हुकली. मात्र अपयशानं न खचता तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं. मेरे पेरेंट्स ने मुझे हमेशा बहुत ज़्यादा सपोर्ट किया है, तो आपको कभी अपने सपने का जो है वो छोड़ नहीं देना चाहिए. उसके लिए हमेशा कोशिश करती रहनी चाहिए. आप में खुद में वो जज्बा होना चाहिए कि आप उस अपॉर्चुनिटी को एक्सप्लॉइट कर पाए और उससे सीख पाए. आदिवाच्या या प्रेरणादायी यशामुळे अनेक विद्यार्थी मुलींना प्रेरणा मिळणार आहे. प्रतिकूल परिस्थितीतही कठोर मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाने मोठं यश संपादन करता येतं हे आदिवाने सिद्ध केलंय. तिच्या या यशाला न्यूज 18 लोकमतचा सलाम. भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ.